तर मित्रांनो, कोरोड्रॉ बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज मधला आजचा क्लास 40 आणि यामध्ये आपण पाहणार आहे इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला कोरोड्रॉ परफेक्ट शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग आजच्या या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोड्रॉ ओपन केल्यानंतर टूलबार मधील जे शेवटून दुसरा टूल आहे तो आपला इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल आणि याची शॉर्टकट की आहे जी. जी प्रेस करून पण तुम्ही इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल यूज करू शकता. आता इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल म्हणजे सिंपल ग्रेडियंट टूल. आता ग्रेडियंट टूलचा यूज जर आपल्याला एखादा टेक्स्ट असो, शेप असो किंवा कोणतेही ऑब्जेक्ट असो, त्यामध्ये आपल्याला ग्रेडियंट कलर किंवा ग्रेडियंट पॅटर्न अप्लाय करायचा असेल, तेव्हा आपण इंटरॅक्टिव्ह फील्ड टूलचा यूज करतो. आता हे करणार आहे मी इथे लिस्ट वरती क्लिक करतो आणि कोणत्याही अशा प्रकारे कंट्रोल प्रेस करून मी एक परफेक्ट शेप ड्रॉ केला. शेप ड्रॉ केल्यानंतर इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल वरती क्लिक केलं तर तुम्हाला प्रॉपर्टी टूलबार मध्ये काही ऑप्शन पाहायला मिळतात. त्यामधलं जे पहिलं ऑप्शन आहे ते आहे नो कलर. म्हणजेच जेव्हा आपण यामधला कोणत्याही यावरती फिल अप्लाय करू, तो जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल, तेव्हा आपण इथे या ऑप्शनवरती क्लिक करून रिमूव्ह करू शकतो. आता जे मेन आहेत ते आहेत युनिफॉर्म फिल, त्यानंतर फाउंटेन फिल, त्यानंतर बिटमॅप पॅटर्न फिल, अशा प्रकारे काही ऑप्शन आहेत, जे की आजच्या क्लासमध्ये आपण फक्त युनिफॉर्म फिलच पाहणार आहे. कारण याच्याच रिलेटेड काही भरपूर ऑप्शन आपल्याला पाहिजे आहे. जेव्हा मी युनिफॉर्म फिल यावरती क्लिक करतो, तर तुम्हाला अशा प्रकारे यावरती सॉलिड कलर फिल झालेला दिसतो. म्हणजेच युनिफॉर्म फिलचा यूज करून आपण ऑब्जेक्टमध्ये अशा प्रकारे सॉलिड कलर फिल करू शकतो. पण तुमच्या मनात एक प्रश्न नक्की पडला असेल, की जर आम्हाला एखादा सॉलिड कलर फिल करायचा असेल, तर आम्ही काय करेल? ऑब्जेक्ट ड्रॉ करेल आणि त्यामध्ये डायरेक्ट कलर पॅलेटमधून कोणत्याही अशा प्रकारे कलर फिल करेल. म्हणजे ऑब्जेक्टला मी सिलेक्ट केलं आणि त्यामध्ये कलर पॅलेटमधून असा कोणताही कलर आम्ही त्यामध्ये फिल करेल. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही कलर पॅलेटमधून यामध्ये काही कलर फिल करता, तर तुम्हाला फक्त त्यामध्ये कलर अशा प्रकारे अप्लाय झालेला दिसतो. पण जेव्हा तुम्ही इंटरॅक्टिव्ह गॅजेट टूलवरती क्लिक करता, त्यानंतर युनिफॉर्म फिल यावरती क्लिक करता, तर तुम्हाला या कलरवरती ॲडजस्टमेंट पण करता येते. म्हणजे याच्या हू, त्यानंतर याची सॅच्युरेशन, त्यानंतर याची ब्राईटनेस, याची पण आपल्याला कलर ॲडजस्टमेंट करता येते. आता मी काय केलं, युनिफॉर्म फिलवरती क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला जे पहिलं ऑप्शन मिळते ते आहे फिल कलर, जे की याच्या रिलेटेड आहे युनिफॉर्म फिलच्या. तर मी काय करतो, याला ओपन करतो आणि तुम्हाला इथे पण 3 ऑप्शन पाहायला मिळतात. एक आहे शो कलर व्ह्यूवर, त्यानंतर शो कलर स्लाइडर आणि तिसरं दिसते आपल्याला शो कलर पॅलेट. आता मी काय करतो, जे पहिलं ऑप्शन आहे शो कलर व्ह्यूवर यावरती क्लिक करतो. तुम्हाला अशा प्रकारे जे स्ट्रक्चर पाहायला मिळते. आता इथे एक ड्रॉपडाउन लिस्ट आहे कलरची. इथे मी CMYK चूज करतो. इथे CMYK आहे, त्यानंतर 8GB आहे, त्यानंतर HSB आहे. आता अगोदर काय करतो, मी CMYK चूज करतो. आता CMYK म्हणजे C म्हणजे कॅन, M म्हणजे मॅजेंडा, त्यानंतर Y म्हणजे येलो आणि K म्हणजे ब्लॅक. अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला कलर यामध्ये अप्लाय करता येतात. पण आता यामध्ये तुम्हाला थोडं ब्लॅक दिसत आहे. कारण जेव्हा मी या टूलचा यूज करत होतो, यामध्ये काही मी चेंजेस केले होते. आता काय करतो, मी HSB हू बेस करतो, म्हणजे तुम्हाला यामध्ये CMYKमध्ये प्रॉपर इथे कलर पाहायला मिळतील. आणि इथून पण तुम्ही अशा प्रकारे ड्रॅग करून वेगवेगळे त्यामध्ये कलर फिल करू शकता. डार्क करायचा असेल किंवा फेंट करायचा असेल, तर तुम्ही कलर फिल करू शकता. तुम्हाला इथे खाली स्लाइडर मिळून जाईल. जो कलर पाहिजे त्या कलरवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपण त्यामध्ये डार्क कलर फिल करू शकतो. आणि किंवा तुम्हाला जर याची व्हॅल्यू द्यायची असेल, समजा मी C ची व्हॅल्यू दिली, म्हणजे कॅनची व्हॅल्यू दिली अशा प्रकारे 100, तर काय होईल, त्यामध्ये अशा प्रकारे जो कलर आहे तो पाहायला मिळतो. आता CMYK नंतर दिसते आपल्याला इथे 8GB. जेव्हा मी 8GB वरती क्लिक करतो, तुम्हाला यामध्ये R म्हणजे रेड, G म्हणजे ग्रीन आणि बी म्हणजे ब्लू, अशा प्रकारे आपल्याला हे 3 कलर पाहायला मिळतात आणि याच 3 कलरच्या कॉम्बिनेशनने बाकी कलर बनत असतात. आता काय करतो, मी Rची व्हॅल्यू म्हणजे रेडची व्हॅल्यू काय करतो, इथे 24 करतो. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएशन कलरमध्ये पाहायला मिळतात. आता आणखी एक ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते, जो आहे कलर कोड. आता कलर कोडचा यूज कसा करायचा? समजा आता तुम्ही एखादी डिझाइन करत आहात आणि तुम्ही वेबसाईटवरती जाता, Chromeवरून कोणती एक वेबसाईटवरून तुम्हाला कलरचा कोड आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे एखादा कलर त्यामधून यूज करायचा आहे. उदाहरणार्थ आता काय करतो मी, इथे Chromeवरती जातो आणि एक वेबसाईटवरती मी तुम्हाला सांगतो. आता मी इथे टाइप केलं कलर पॅलेट. जसं मी कलर पॅलेट टाइप केलं, तर आपल्यासमोर एक वेबसाईट येते कलर हंट. मी यावर क्लिक करतो आणि मला काय करायचं, एखादी डिझाइन तयार करायची आहे आणि मी डिझाइन तयार करण्यासाठी मी काय करेल, यामधला कोणताही एक पॅलेट चूज करेल आणि त्या पॅलेटमधले जे 4 कलर, समजा यामध्ये 4 कलर, ते 4च कलर त्यामध्ये यूज करेल. आता जेव्हा तुम्ही या कलरवरती अशा प्रकारे होव्हर करता, तुम्हाला जो कोड दिसतो. आता या कोडला काय करणार आहे, मी कॉपी करणार आहे किंवा मी हा जो कोड आहे, सॉरी, हाच आपण काय करू, कोड कॉपी करू. जेव्हा मी हा कोड कॉपी करतो आणि परत कोरडरमध्ये आलो, या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि इथून 8GB सिलेक्ट केला. 8GB सिलेक्ट केल्यानंतर इथे काय करू, आपण तो कोड काय करू, कंट्रोल व्ही करून पेस्ट करू.
पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट एंटर प्रेस करायचं आहे. जसं तुम्ही एंटर प्रेस करा तसा जो आपण इथे जो कलर दिसत आहे तोच कलर आपल्याला इथे पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण कोडच्या सहाय्याने पण कलर चेंज करू शकतो. त्यानंतर बाकी ऑप्शन दिसतात आपल्याला HSB, HLS अशा प्रकारे आपण वेगवेगळे इथे चूज करू शकतो. त्यानंतर इथे दिसतं आपल्याला सेटिंग. या सेटिंगच्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, तर आता आपण पाहिलं HSB हुबेस. त्यानंतर दिसते आपल्याला HSB ब्राईटनेस. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता, तर तुम्हाला अशा प्रकारे आता काय करू, इथून आपण RGB सिलेक्ट करू. RGB सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही परत आपण यावरती क्लिक करू आणि अशा प्रकारे काय होईल, जेव्हा आपण याला ड्रॅग करू, तर तुम्हाला यामध्ये काही कलर व्हेरिएशन दिसेल. म्हणजे आपण जेव्हा वर जाऊ, तर आपल्याला आपण काय करू, थोडा डार्क कलर चूज करू. डार्क कलर चूज केल्यानंतर तुम्ही जेव्हा याला खाली स्क्रोल करा, तर तुम्हाला अशा प्रकारे फेंट झालेला दिसेल आणि त्यानंतर जसं आपण याला वर असं ड्रॅग करून जाऊ, तर आपल्याला डार्क कलर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच यामध्ये काय होते, थोडी यामध्ये ब्राईटनेसची ॲडजस्टमेंट होत आहे. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. त्यानंतर परत मी यावरती क्लिक केलं आणि सेटिंगवरती क्लिक केलं. सॉरी, यावरती क्लिक केलं आणि सेटिंगवरती क्लिक केलं आणि HSB व्हील बेस यावरती क्लिक केलं, तर आपण अशा प्रकारे व्हीलच्या सहाऱ्याने पण कलर चेंज करू शकतो. आणि परत तुम्हाला इथे स्लायडर मिळते. स्लायडरच्या सहाऱ्याने आपण पेंट अशा प्रकारे वेगवेगळे कलर फिल करू शकतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिसते आपल्याला इथे. आता सेकंड ऑप्शन पाहायच्या अगोदर आणखी एक ऑप्शन तुम्हाला इथे सांगायचे राहिले. त्यात इथे आता जेव्हा आपण कोणते कलर चूज केले, आता मी काय करतो, एक इथे रेड कलर चूज केला, तर तो रेड कलर आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि त्याच्या अगोदरच आपण यामध्ये जो या शेपमध्ये जो कलर दिलेला होता, तो पण आपल्याला इथे कलर पाहायला मिळतो. आता या 2 ऑप्शनचा जो 2 कलर आहे त्याचा आपल्याला यूज जे 3 डॉट आहे यामध्ये पाहायचा आहे. त्याच्या अगोदर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसते नो फिल. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता, तर तुम्हाला यामधला जो कलर आहे आपल्याला रिमूव्ह करता येतो. परत मी काय करतो, यामध्ये कलर फिल करतो. कलर फिल केल्यानंतर इथे तुम्हाला आय ड्रॉपर दिसते. जर तुम्ही कोरलड्रॉ मधले आपले मागचे क्लासेस पाहिले असेल, त्यामध्ये मी कलर आय ड्रॉपर टूलचा कसा यूज करायचा ते सांगितलं आहे. नसेल पाहिलं, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही आपल्या YouTubeवरती प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ पाहून घ्या. आता याच्यावरती मी क्लिक करतो आणि अशा प्रकारे जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा असेल त्यावरती क्लिक करायचं. त्या शेपमध्ये तो कलर आपल्याला अशा प्रकारे फिल झालेला दिसतो. त्यानंतर परत त्या ऑप्शनवरती क्लिक करतो मी आणि 3 डॉटवरती क्लिक करतो. जसं मी 3 डॉटवरती क्लिक करतो, तर तुम्हाला काही जे 2 ऑप्शन आहेत ते इनॅक्टिव्ह झालेले दिसतील. कारण हे इनॅक्टिव्ह का झाले? कारण यामध्ये जो कलर आहे आपण फिल केलेला आहे, त्यानंतर नो आउटलाईन यामध्ये पण आपल्याला आउटलाईन अप्लाय झालेली दिसते. त्यानंतर दिसते आपल्याला स्वॅप कलर. जेव्हा मी स्वॅप कलरवरती क्लिक करतो, आता थोडं लक्षपूर्वक ध्यान द्या. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, की या शेपमध्ये आपण अशा प्रकारे 2 कलर इथे पाहायला मिळतात. आता काय करतोय मी इथून कलर चेंज केला. आता इथे तुम्हाला 2 कलर पाहायला मिळतात. आता या 3 डॉटवरती क्लिक केलं मी स्वॅप कलर. स्वॅप कलरवरती जेव्हा क्लिक करतो, तुम्हाला अशा प्रकारे त्या कलरमध्ये स्वॅपिंग पाहायला मिळते. परत त्यावरती क्लिक करतो स्वॅप कलर. म्हणजे काय होईल, एक वेळेस त्या शेपला ग्रीन कलर येईल, सॉरी जो कलर आहे तो येईल आणि त्यानंतर ऑरेंज कलर येईल. अशा प्रकारे त्या कलरमध्ये आपल्याला स्वॅपिंग पाहायला मिळते. त्यानंतर ॲड टू कस्टम स्वॉट कलर्स, त्यानंतर ॲड टू डॉक्युमेंट पॅलेट, त्यानंतर ॲड टू कलर स्टाईल पॅलेट. आता हे तीनही ऑप्शन तुम्हाला यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता शो कलर पॅलेट, तेव्हा तुम्हाला या ऑप्शनमध्ये ते ऑप्शन पाहायला मिळतात. जसं कलर स्टाईल पॅलेट, त्यानंतर डॉक्युमेंट पॅलेट किंवा आणखी पण तुम्हाला एक ऑप्शन सांगतो मी. समजा तुम्ही आता काय केलं, अशा प्रकारे कलर कोणते तुम्ही चूज केला. समजा तुम्ही इथे कलर बनवला, त्यानंतर या 3 डॉटवरती क्लिक केलं आणि ॲड टू डॉक्युमेंट पॅलेट यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, तुम्हाला या जो डॉक्युमेंट पॅलेट आहे, हा जो डॉक्युमेंट पॅलेट आहे, यामध्ये तो कलर आपल्याला आलेला दिसतो. त्यावरती मी क्लिक करतो, तो कलर तुम्हाला इथे अशा प्रकारे आलेला दिसतो. त्यानंतर आपण यावरती क्लिक केलं मी आणि त्यानंतर केलं आपण ॲड टू कलर स्टाईल पॅलेट यावरती क्लिक केलं, तर तुम्हाला यावरती क्लिक करून ऑप्शनवरती जायचं. कलर स्टाईल पॅलेट यावरती क्लिक केलं, तर त्यामध्ये तो कलर आपल्याला आलेला दिसतो. अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करतो. त्यानंतर जे सेकंड ऑप्शन आहे, यामध्ये आपण RGBच्या सहाऱ्याने तुम्ही इथे व्हॅल्यू देऊन किंवा अशा प्रकारे स्लायडरच्या सहाय्याने कलर चेंज करू शकता. त्यानंतर ऑप्शन दिसतं आपल्याला इथे कलर स्टाईल पॅलेट, जे आपण मी तुम्हाला अगदी सांगितलं, की आपण त्यामध्ये जे कलर सेव्ह करून ठेवले, ॲड करून ठेवले, ते आपण इथे कलर चूज करू शकतो किंवा तुम्हाला आणखी काही ऑप्शन इथे पाहायला मिळतात. जसं सेमाके पॅलेट आहे. इथे तुम्हाला जे कलरचे काही नावं पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला डीप पिंक यामध्ये अप्लाय करायचं असेल, तर क्लिक करायचं. त्यामध्ये डीप पिंक येईल. जो तुम्हाला कलर चूज करायचा असेल, त्याची तुम्हाला इथे नावं पाहायला मिळतात. आता या सेटिंगवरती जेव्हा आपण क्लिक करतो, तर तुम्हाला इथे शो कलर नेम. जेव्हा आपण शो कलर नेम यावरती क्लिक केलं, तर तुम्हाला काय होईल, अशा प्रकारे जे कलरचे नेम आहेत ते पाहायला मिळतात. आता जेव्हा आपण ओपन पॅलेटवरती क्लिक करू, तेव्हा काय होईल, तुमच्यासमोर जर तुमच्या सिस्टममध्ये एखादा पॅलेट असेल, तो आपल्याला ओपन करायचा असेल, तर आपण या सहाऱ्याने आपण तो पॅलेट ओपन करू शकतो. त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला यामध्ये फाइंड कलर. जेव्हा फाइंड कलरवरती क्लिक करता, तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पॉपअप होईल. आता समजा इथे मला येलो जर कलर पाहिजे असेल, तर मी काय करेल, इथे येलो टाइप करेल आणि ओके करेल. ओके क्लिक केलं, तर अशा प्रकारे मी त्यामध्ये आपल्याला येलो कलर आलेला दिसतो.
त्यानंतर परत काय करतो मी सेटिंगवरती क्लिक केलं आणि फाईन कलरवरती क्लिक केलं आणि या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला यामध्ये भरपूर काही ऑप्शन जे कलर आहेत ते पाहायला मिळतात. तुम्ही तसे पण ड्रॉपडाऊन लिस्टमधून चूज करू शकता. आता इथे ब्लू व्हायलेट वरती क्लिक केलं तर काय आणि ओके वरती क्लिक केलं तर त्यामध्ये अशा प्रकारे तो ब्लू व्हायलेट कलर आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे त्या ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. आय होप हे ऑप्शन तुम्हाला समजले असेल. थोडं यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल या ऑप्शनवरती आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे एक स्लायडर दिसते. या स्लायडरच्या सहाय्याने आपण थोडं स्क्रोल करू शकतो खाली आणि जो कलर पाहिजे तुम्हाला त्या कलरवरती क्लिक करून त्या शेपमध्ये आपण तो कलर फिल करू शकतो. आता हे ऑप्शन आपण पाहिलं. त्यानंतरच ऑप्शन दिसतं आपल्याला इथे कॉपी फिल. आता मी काय करणार आहे इथे रेक्टँगल ड्रॉ करतो. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर यामध्ये जर मला हा कलर फिल करायचा असेल, तर मी काय करेल या शेपला सिलेक्ट राहू देईल. सिलेक्ट केल्यानंतर इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करेल आणि या ऑप्शनवरती क्लिक करेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक एरो येईल. तो एरो ज्या कलर तुम्हाला जो कलर फिल करायचा असेल त्या कलरवरती क्लिक करायचं. त्या शेपमध्ये तो कलर आपल्याला अशा प्रकारे फिल झालेला दिसतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इंटरॅक्टिव्ह फिल टूलमधून युनिफॉर्म फिल हे ऑप्शन पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.